आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. गौरी, तू काही आज आश्रम बंद होण्यापासून वाचवू शकत नाही. झालं, माझं काम झालं. हिचा आश्रमही गेला आणि रुद्रच्या आयुष्यातून ही पण गेली कायमची. गौरी, तू ठीक आहेस ना ग? ऐक, खूप दुखतंय का ग गौरी? थांबा. सावकाश सावकाश. अगं गौरी, हे बघ खूप जास्त लागलंय तुला. हो श्वेताताई, पण मला जावंच लागेल. अगं अशी कशी जाऊ शकणार आहेस तू? हे बघ, फ्रॅक्चर असेल कदाचित. मी एक काम करते, मी डॉक्टरांना बोलवते. नाही श्वेताताई, मला आत्ताच्या आत्ता निघावं लागेल. हे बघ, मी तुला कुठेही जाऊ देणार नाहीये, कळलं? नाही हो श्वेताताई, मला आश्रमात जावंच लागेल प्लीज. ऐक, बघितलंस, तुला जमतही नाहीये. काय वेडपणा चालवलंयस तू? तू अजिबात कुठे जायचं नाहीयेस. रोहित भाऊजी किंवा पुष्पा भाऊजी आले ना, तर मी त्यांना सांगते, ते तुला घरी सोडतील. तोवर इथेच बसायचंय. तेवढा वेळ नाही हो माझ्याकडे. बरं थांब, मी कोणाला तरी बोलवते. श्वेताताई प्लीज नको. या अवस्थेत मला कोणी जाऊ देणार नाही, आणि मी नाही गेले ना तर मी माझ्या मुलांना कायमचं गमावून बसेन. गौरी, बघ, तू शांत हो आधी. हा, हे बघ अगं, खूप जास्त लागले तुला. तू या अवस्थेत कुठेही जाऊ शकणार नाहीयेस. ऐक माझं. परत मला काय वाटतं, गौरीजींना मी स्वतः जाऊन घेऊन येतो. अरे ते वेळेत नाही आले तर? नाही नाही रुद्र सर, तुम्ही थांबा. तुम्ही जाऊ नका. यांनी काही केलं तर
गौरी नाही, तुम्ही पण नाही. आधीच ही मुलं सगळी घाबरली आहेत आणि तुम्ही जर असाल ना तर त्यांना आधार होईल. तुम्ही जाऊ नका प्लीज. मी काय झालं मुलांना? बिट्टी काय झालं? आश्रम जाईल याची भीती वाटते. तुम्हाला सगळ्यांना हा आश्रम चालू राहायला हवाय ना? मग तुम्हाला हवं तेच होणार. तुम्हाला इथून कोणीच घेऊन जाणार नाही. पण ते सगळे आलेले त्यांचं काय? त्यांना तू इथे आलेला आवडलेला नाहीये. तुम्हाला मी इथे आलेलं हवाय ना? मग मी इथे आलेलं कोणाला नाही आवडलं तरी चालेल. आपण चुकीचं वागत नाही होत ना. मग या आश्रमातून आपल्याला कोणीच बाहेर काढणार नाही. तरी आम्हाला खूप भीती वाटते. अरे अजूनही भीती वाटते तुम्हाला? एक काम करूया, तुम्हाला मी एक गंमत दाखवतो. साखर साखर शब्बास.